हॅलो. हॅलो. हा हा हा. नमस्कार. हां. नमस्कार. कुठून बोलताय? वसईवरून. वसईवरून. आणि लग्नाचं कोण होतं? काय म्हणता? लग्नाचं काय? लग्नाचं कोण होतं हा, तुमचं? मुलगा. मुलगा मुलगा तुमचा मुलगा आहे? दत्तक बरं. मुलगा आहे. हा, म्हणजे मी माझ्या भावाचाच मुलगा दत्तक घेतलेला आहे. दत्तक हो. घेतलेलं आहे. हां हां हां. हा, म्हणजे तो 17 वर्षापासून बरोबर राहतोय वसईला. काय म्हणताय? हा, 17 वर्षापासून तो आमच्याचकडे राहतोय वसईला. हां 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 हां. हा, आता 2-3 वर्षापूर्वी आम्ही ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. होय काय? म्हणजे हां याची हां 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 हां. याची त्याची बरोबर बरोबर. ॲडॉप्शनची. हा, कळलं कळलं. तर हां. हा हा हा. बरं. आणि 1900 किती मधला आहे तो? 1989, जुलै 1989. बरं. काय शिकलाय? BA शिकलाय तो. बी ए. म्हणजे गावाला शिक्षण झालं, नंतर ह्याने BA केलं, म्हणजे एक्सटर्नली बसून BA केलं आणि मग इकडे आला आणि मग लगेच नोकरीला पण लागला BA झाल्याबरोबर. नोकरी काय करतोय? आता सध्या तो क्वालिटी ऑफिसर आहे वसईला. वसईला. हां. वसईचा म्हणजे इंजिनिअरिंग वसईमध्येच राहता कंपनीत. आणि तिथेच कामाला हा, आहे? आम्ही वसईतच राहतो, पापडी वसईला. आणि तो हायवे साईडला, म्हणजे गाडीवरूनच जातो येतो, बरं जॉब बरं. करतो. हां हां हां. हा, की मुंबईला नाही मग त्याला पाठवलं, कारण काय तो गावचा होता आणि मग तेव्हा त्याला ट्रेन बिनची काय सवय नव्हती ना, मग बरोबर. तिथल्या इथेच बघितलं वसईला. बरं बरं. आणि आता पगार किती चालतो त्याला? आता 32,000 आहे, ते आपण दिलं होतं त्या दिवशी. हो 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 हो. ठीक आहे ठीक आहे. हा बरं. हा तुम्ही आई बोलताय ना आता? हा, मी आई बोलले, म्हणजे आत्या आणि आई दोन्ही. बरं बरं बरं. कळलं कळलं. हां. हा, आणि तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर पण रिटायर. आम्ही दोघेही मंत्रालयातून रिटायर झालोय. होय काय? अरे मी हां. अकाउंट ऑफिसर म्हणून रिटायर झाले, ते ऑडिट ऑफिसर. हां हां. हा एकच? आणि रिटायर होऊन एकच, म्हणजे भावाला 2 मुलगे होते आणि हां. 1 मुलगी. बरोबर तर त्यातला हा एक माझ्याकडे मी आणला, कारण गावाला जरा काय बरोबर. आसरा मालवणला होतो ना, काय सोर्स नव्हता एवढा नोकरी बिकरीचा किंवा काय, कळलं म्हणून कळलं. मग माझ्याकडे आणला. हा, मग तो माझ्याचकडे राहिला आणि मग आमचं एकमेकांचं अटॅचमेंट एवढं झालं की मग तो एवढं करायला लागला आमचं, की मग म्हटलं आता ह्यालाच आपण दत्तक घेऊया. आणि स्वतःच्या पायावर हिमतीनेच उभा राहिलाय. बरोबर. कष्टाळू आहे, मेहनती आहे, म्हणजे म्हणून आम्हाला आता हे सगळं त्याच्या हातात द्यायचं आहे. आणि त्याच्या बायकोच्या, म्हणजे आम्हाला चांगली व्यवस्थित मुलगी पाहिजे. कळलं नाहीतर कळलं. कसं, आम्ही एवढं लाडाने वाढवलं आणि मग मुलगी बरोबर. काहीतरी खरं. गोंधळ घालेल, मग ते खरंय खरंय. आम्हाला दुःख नको आहे. ते म्हणजे विकतचं दुखणं होईल ना मग ते. हो एक खरंय. वेळ मग असं वाटायला नको, नसतं तर बरं झालं म्हणून, बरोबर नाही का? बरोबर. हा. आता त्यासाठी आता मग तुम्ही प्रयत्न चाललाय माझा. वसईमध्ये काय राहण्याची पोझिशन आहे? पोझिशन आमचं राऊतवाडी म्हणून 5 एकरची मोठी वाडी आहे. त्याच्यामध्ये 5 भाऊ, म्हणजे माझे मिस्टर मोठे आणि बाकीचे माझे दीर आहेत. आणि जॉईंट फॅमिली अशी नाही, पण प्रत्येकाची घरं वेगळी वेगळी आहेत. हे आणि सगळं वसईमध्ये? व्यवस्थित आहे, चांगलं. वसईमध्येच. हा, हां हां हां. सगळं गावच्या सारखं वातावरण आहे, झाडं बिडं आहे ते. होय काय? आणि आतल्या साईडला आहे आणि चांगलं आहे, म्हणजे ते. आणि पूर्ण जे जुनं घर जे आहे, सगळ्यांनी आता नवीन नवीन घरं बांधली. तर आमचं जे जुनं घर आहे त्याचं पूर्ण फर्स्ट फ्लोअर आमच्या ताब्यात आहे. म्हणजे आम्ही घेतलं, त्यामध्ये आम्हाला मिळालेलं आहे. बरोबर बरोबर बरोबर. हां हां. आणि बाकीच्यांनी बांधली ना. मी म्हटलं आता याचं लग्न झालं की मग बांधू आपण नवीन घर, त्याच्या बायकोच्या इच्छेप्रमाणे. बरोबर. म्हणून ते काही बांधलं नाहीये. वसई कुठे आलं? वसई पापडी, वसई वेस्टला, म्हणजे पालघर? पापडी म्हणून गाव आहे. नाही, पालघर नाही, वसई हे ठिकाण बोरिवलीच्या पुढे 3-4 स्टेशन आहेत, म्हणजे जास्त लांब नाही. होय का? हां हां हां. हा. आणि विरारच्या अलीकडे 3-4 स्टेशन, म्हणजे आम्हाला बोरिवली विरारच्या दरम्यान जर असली ना मुलगी, छोटीशी सर्व्हिस असली तरी चालेल. आणि शिकलेली, म्हणजे काय नोकरी हल्ली का हवी, घरात बसून तरी काय करणार ना. कळलं कळलं. नुसतं काय शिकून वगैरे पण काय, बाहेर बसलं की 4 लोकात जरा गेलं की कसं व्यवस्थित असतात ना मुली. घरात बसून ते काय, म्हणजे वेळ कसा जाणार ना, अवघात. पण ते शब्दाला शब्द पण वाटतात, त्याच्यापेक्षा थोडे दिवस आपलं बाहेर असलं, नंतर आपोआप जबाबदारी पडली की मग घरीच राहायला लागणार ना त्यांना. पुढे मग थोडे दिवस नोकरी केली तर. तुमचं गाव कुठे? तुमचं गाव आसरा मालवण. आसरा मालवण. हां हां. माझं आणि माझ्या मिस्टरांचं हेच वसईतलाच, त्यांना गाव नाहीये वेगळं. होय काय? हां 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 हां. बरोबर. आणि ठीक आहे, चालेल. आणि
आत्याचं काय हे आता इश्यू काय नाही ना त्याच्यामध्ये काय? नाही नाही नाही. आता तुम्हीच माझा आई भाऊ आहात. नाही. हा मीच आई आहे. हो. कारण सगळं पेपर ऑफिशियली सगळे कोर्टाकडून झालेले आहेत. बरोबर बरोबर त्याचं नाव बदललंय सगळीकडची. त्या प्रोसिजर मध्येच आम्हाला वेळ लागला, 2-3 वर्ष गेली. मग तो पण त्याचं वय पण वाढत गेलं ना. हो थोड्याशा मुली पण यायच्या कमी झाल्या, म्हणजे येत होत्या मध्ये मध्ये, पण असंच काहीतरी कारण वगैरे सांगून बरोबर हे होत होतं, रिफ्यूज होत. ठीक आहे चालेल. आणि मग तुम्ही गेलात तरी चालेल व्हिडिओ, मग म्हणजे माहिती ऐकून हो हो चालेल ना. मी कशाला बोलायला हवी ना. बरोबर बरोबर ठीक आहे चालेल. हा, कारण तुम्हाला माहिती देणं माझं काम आहे. त्याप्रमाणे त्या वधूकडच्या पालकांना पण, त्यांना पण कळलं पाहिजे ना बाबा कशा प्रकारचा मुलगा आहे. कळलं म्हणजे आपण पूर्ण सांगितलेलं बरं ना सगळं आधी. बरोबर म्हणजे एक्सटर्नली केलंय त्याने ग्रॅज्युएशन, आपल्या ह्याच्यातून केलंय, म्हणजे यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीतून. म्हणजे नोकरी करून केलं ना, त्यामुळे. आणि नंतर मग ऑफिस मध्ये व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही, जवळच आहे आणि चांगली नोकरी चालेल. कष्टाळू आहे, मेहनती आहे. आता घरातलं सगळं मेंटेन करायचं सगळं तोच बघतो, म्हणजे बायकोला अजिबात त्रास होणार नाही. बघा तुमच्या ओळखीतली कोण मिळाली. येत आहेत त्याला, बऱ्याच मध्ये येत आहेत. अजून येतील आता अजून येतील, कारण हे पब्लिक मध्ये शो होणार. आणि तुमचं ऑलरेडी रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे. हे आता बोलतोय आपण, ते रेकॉर्डिंग आहे. म्हणजे त्याच्यातून तुम्ही एडिट कराल. काय एडिट करायला पाहिजे? नको ना, मी बरोबर बोलले ना? हो बरोबर आहे सगळं काही. मी हे करत नाही, कट बीट लावत नाही कधी काहीच. नाही म्हणजे मी चुकलो जरी तरी नाही लावत. नॉर्मल आपण बोलतो तसं बोलले मी, म्हणजे असं आपल्याला रेकॉर्ड होणार किंवा काय, हे असं काही कल्पना नव्हती. बरोबर बरोबर. ओके ओके, ठीक काय आहे असेल ते चालेल. कळवू आपण. थँक्यू, आभारी आहे तुमचे. ऐकून घेतल्या. हो ठीक आहे. चालेल. मुलीनं लक्ष द्या इथे. हा मुलगा जो आहे तो मालवण मधील ते मूळ आई त्याची मुलाची. आणि आता जे दत्तक घेतलं आहे ती आत्या बोलत होती आत्ता, म्हणजे आत्या आई. आता ती आई आहे, तिने दत्तक घेतलं आहे या मुलाला. आणि यांचं घर आहे ते वसईला आहे. म्हणजे वडील, म्हणजे आता जे नवीन वडील आहेत मुलाचे ते वसईला राहतात. आणि मुलाचं शिक्षण BA झालेलं आहे, नोकरी करतो आहे, हे सगळं आहे डिस्प्लेवर दिसतं आहे. मुलाच्या आईचा नंबर डिस्प्लेला लावलेला आहे. 7972420933 हा जो नंबर आहे मुलाच्या नवीन आईचा नंबर आहे, म्हणजे जी आत्ता कागदोपत्री आई आहे ती. आणि या मुलाविषयी अधिक माहिती तुम्ही भेटूनच चर्चा करू शकता. इथे आम्ही बरीचशी माहिती दिलेली आहे, सगळं अस्तित्व आहे त्यांचं, जे काय आहे ते सगळं सांगितलेलं आहे त्याने. जी कोण मुलगी म्हणजे लग्न इच्छुक असेल किंवा या मुलाच्या वयात बसणारी असेल, तिने डायरेक्ट नवरा मुलाला कॉल करायचा आहे, मुलीने किंवा मुलीच्या पालकांनी. त्याने संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना भेटून वगैरे तुमचा पुढचा जो काय व्यवहार आहे तो करायचा आहे. एकंदरीत स्थळ मला तरी ओके वाटतं आहे, परंतु तुम्ही स्वतः प्रत्यक्षात जाऊन चर्चा करून तुम्ही तो प्रश्न सोडवायचा आहे. मुलाची आई तिच्या आवाजात रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्यामुळे कुठलाही फेक व्हिडिओ हा नाही आहे. त्यामुळे आम्ही जे व्हिडिओ टाकतो आहे आतापर्यंत सामाजिक संघर्षावरती जेवढे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत किंवा ऑडिओ दिसत आहेत ते सगळेच्या सगळे आम्ही खरे टाकतो आहे. बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते, तो प्रकार आमच्याकडे होत नाही. त्यामुळे मुलींनो, तुम्हाला खात्रीशीर लग्न जुळवायचं असेल तर सामाजिक संघर्ष हा एकमेव चॅनल आहे. तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर इतर मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून तुम्हाला सुरक्षित लग्न करता येईल. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, आवडलं तरच लाईक करा. धन्यवाद.